विजय हा विजय असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं इतक्या सरळ मार्गानं म्हणजे कुठल्याही वाईट गोष्टीचा दारूचा वापर करायचा नाही किंवा पैशाचा वापर करायचा नाही आणि विकास आणि आपल्या जनसंपर्कावरती निवडणूक लढवणं इतकी सोपी नाही, पण ती लढलो मी आणि जिंकून दाखवलं. सगळे पुढारी एका बाजूला होती, जनता एका बाजूला होती. मला बऱ्याच वेळा दादांच्या कार्यालयातून दादांकडनं फोन येत होतं की अरे हे पुढारी कसे बरोबर घेता येतील तुम्हाला. परंतु मी ठरवलं होतं की जे लोक जनतेशी नीट वागत नाही ह्या लोकांना बरोबर घ्यायचं नाही, फायद्याच्या पुरतं फक्त घ्यायचं आणि परत ह्या पुढाऱ्यांना काय सांगायचं. त्यापेक्षा हे लोकांशी नीट वागत नाही, मी यांना बरोबर घेणार नाही. आणि अशा परिस्थितीत निवडणुका लढलं आणि माझ्या मतदारसंघाचं वैशिष्ट्य सांगायचं, कुठेही जातीपातीचं राजकारण झालं नाही. बऱ्याच जण विरोधकांनी जातीपातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला, पण जनतेनं मोठमाती दिली आणि मला निवडून दिलं. मायबाप जनतेचं मनापासून आभार. शरद पवारांनी उमेदवार दिलेला होता अमित भांगरे. भर सभेमध्ये अमित भांगरेला घेऊन शरद पवारांनी त्यांची उमेदवारी फिक्स केलेली होती आणि अशातच तुमच्या पुढे आव्हान होतं. शरद पवार स्वतः तुमच्या इथं सभा घेतली, सुप्रिया सुळेंची सभा झाली, जयंत पाटलांची सभा झाली, तरी देखील तुम्ही निवडून आलात. काय चमत्कार होता? खरं तर म्हणजे बाकी कोण सभेला आलं आणि कोण नाही आले हा विषय नव्हता. कारण आदरणीय अजितदादा पवार साहेबांची सभा एवढी मोठी झाली दोनही वेळेला, भूतोनो भविष्यती. पहिली सभा झाली, मला वाटलं आता दुसऱ्या सभेला लोक येणार नाही, पण प्रचंड गर्दी दादांच्या सभेला. आणि DM धनंजय मुंडेंची जी सभा झाली होती ती पण रेकॉर्ड ब्रेक झाली. म्हणजे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. सामान्य जनता एका बाजूला, पैसा पाकिटावाले दारूवाले पुढारी एका बाजूला, असे काही परिस्थिती होती. त्यामुळं कोण येऊन काय म्हणून घेतलं त्या मतदारसंघात त्याला काही तथ्य नव्हतं. आज दादांची भेट घेतली, दादांनी काय सूचना दिल्या, काय मार्गदर्शन केलं? दादांनी मार्गदर्शन हेच की जनतेनं एवढा मोठा कौल दिला आहे आपल्या सगळ्यांना, तर आपण कायम जनतेमध्ये राहिलं पाहिजे. लोकांचे जे प्रश्न आहेत ते आपण सोडवले पाहिजे. जी आपली बांधिलकी आहे ती जपली पाहिजे. आणि ह्या विश्वासानं आता विरोधी पक्ष नेतेपद राहणार नाही आहे, इतकी त्यांची वाईट अवस्था झाली आहे. तर लोकांनी हा जो विश्वास टाकला याला कायम जपा, लोकांमध्ये जा, काम करत राहा, असा दादांनी संदेश दिला आहे सगळ्यांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.